वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप चांगले असणार. एवढा पाऊस पडतो ना आमच्या इथं, काय सांगू तुम्हाला. अजून पाऊस थांबलाच नाही आहे. 4-5 दिवस झाले. आज बुधवार, आज माझी सुट्टी आहे. पण मला जायचं आहे आज जरासं बाहेर. आणि एवढे ढगत तुम्हाला इथे सकाळपासून थोडंसारखं तिकडं एवढे ढग हे होतं ते ना, ढगांचा आवाज. आमची बोलतो मम्मी ढग फुटले, ढग खाली आले, मम्मी ढग फुटले. दोघं बापले का बघा झोपले म्हणजे उठलेत. आता त्यांना नाश्ता देते. मी चालली आज जरा मुलुंडला, कारण की मला जायचं आहे यांचे जरा औषध गोळ्या आणायला. कारण की मला इथून औषध गोळ्या खरंच नाही परवडत. तर मला जाऊन तिकडं, मला अजून माहितीच नाही कुठे येते काय आहे. फक्त मला एकाने ॲड्रेस दिलेला, तर तिकडं जाऊन बघायचं आहे कसं आहे काय आहे. तर त्याच्यासाठी मी चालली. तर मी एकटी जात होती. त्याच्यानंतर माझ्या आईला बोलली मम्मी मी जाते. तर ती बोलते जाऊ नको, मी येते तुझ्या संगती. एकटी कुठं जाशील बघशील, कारण की मग ती माझ्या संगती येणार आहे. नाहीतर मी अंशूला घेऊन जाणार होती. बोलली मी अंशू, कारण की एकटं जाण्यापेक्षा बोलली तो राहील. पण ती बोलते त्याला नेऊ नको. आणि एवढा ढगांचा आवाज येतो. तो बोलतो मी आज स्कूलला जाणार नाही. आणि तो गेला नाही का मी त्याला आल्यावर नाही मारणार. पाऊसच थांबत नाही आमच्या इथं. माहिती एवढा पाऊस आहे ना, काय सांगू तुम्हाला. भरपूर पाऊस आहे. तर चला माझा यांना नाश्ता देते आणि पटक्यात निघूया आपण. मी येऊन तुम्हाला सांगते कुठे होतं काय होतं. चला. हा ढग बीग नाही फुटत आहे अंशू. पण मी तुला व्हिडिओ कॉल करेन जाताना थोडा पाऊस पडेल. लहानपणी आम्ही एवढ्या ढगांच्या आवाजामध्ये पाण्यात खेळायचो. पण मला नाही आवडत, कारण की तुम्ही लोक घरातले आहेत ना, त्याच्याहून जास्त हे माणूस आळशी आहे. ऑपरेशन त्यांना माणूस आळशी असतात. अरे हे ऑपरेशनच्या नावाखाली आम्हाला किती दिवस टॉर्चर करणार आहे काय माहिती. अरे मम्मी मी तुला व्हिडिओ कॉल करेल. मग डाळ भात खाशील ना? हा खाईल डाळ भात. किती वेळा? 3 वेळा. बघू 3-4 वेळा डाळ भात खातो का. चला मी यांना नाश्ता देते, निघते. मम्मी पण माझ्या आता तिकडून निघेल. आणि मग जाता जाता मला इथून घेईन, कारण की तिकडून येईल ऑटो, तिकडूनच घेऊन येईन. मग मला इथून घेऊन मग आम्ही निघतो. मग भेटते तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला. आणि एक काम करतो, तुम्हाला एक काहीतरी दाखवतो. कॅमेरा कर का? 1 मिनिट कर ना. का पहिले सांग. 1 मिनिट कर ना. पहिले सांग. पहिले कर. मला अंशू ढग फुटताय बाहेर. मी काय नाही फुटत आहे बाहेर. चला यांना नाश्ता देते, निघते मी. उशीर होतोय मला 10-10:30ला निघायचं होतं, पण 11:30 होत आले. बनवते चॉकच देते तुला आणि डॅडीला चहा ठेवून देते. हे दूध आहे. आणि मम्मी माझा चॉकोस कुठे देते ना तुला चॉकोस. आणि हे बघा माझी हायाबुसा. काय हायाबुसा काय दे? एक गाडी आहे. जा तोंड धुणे जा. तोंड धुणे ना भेटतो. त्याच्यानंतर आम्ही CST ट्रेन पकडली. मग बघा मम्मीने मस्त ट्रेनमध्ये बसून घेतलं. जागा झालेली. बाहेर एवढा पाऊस पण चालू होता, किती मस्त वातावरण होतं. त्याच्यानंतर आम्ही बसलो. आम्हाला जागाही मस्त भेटली होती. मम्मी मला बोलते तू किती उशीर केला, लवकर गेलो असतो आपण. त्याच्यानंतर आम्ही मुलुंड स्टेशनला उतरलो. त्याच्यानंतर चाललो होतो. त्याच्यानंतर मम्मीला बोलली मम्मी तू एक काम करा, मग स्काय वॉकने जावं. मम्मी बोलते ठीक आहे चल, कारण की माझी मम्मी आहे ना घाबरत नाही, कुठल्याही गोष्टीला नाही घाबरत. काही असतं बोलते आज चल जाऊ आपण. तर बोलते ठीक आहे चल मम्मी जाऊ बरं. तर मम्मी पुढे उभी राहिली, मम्मी मागे उभी होती. एवढी काय घाबरते मम्मी? खाली बघ नाही तर पडशील तू. आणि मुलुंड स्टेशनला उतरलो होतं. माझी मम्मी आहे ना खरंच म्हणतात ना, माझी आई कोणालाच कधी नाही शब्द म्हणत नाही. कुठेही जा कोणी काही म्हणा मला हे करायचं आहे ते, लगेच माझी मम्मी हाच म्हणजे हाच शब्द असं तिचा. आता आम्ही मुलुंडला पोहोचलो. 12:30 होत आले. आणि आता आम्ही शेअर ऑटो घेतली इथून, कारण की इथून आहे ना हे शेअर ऑटो पण आहे, त्याच्यानंतर सीटवर पण आहे. पण आम्हाला एवढं काही आयडिया नव्हती म्हणून आम्ही पहिले शेअर ऑटो घेतले. बघू आता कुठे. इकडे खूप पाऊस आहे माहिती आहे तुम्हाला. खूप पाऊस आहे. चाललेला तरी थांबला आहे थोडा, इकडे नाही थांबला. इकडे भरपूर पाऊस आहे. त्याच्यानंतर आम्ही मानवज्योती ट्रस्टच्या इथं पोहोचलो. मग मम्मी माझी थोडीशी नंबर लावत होती, मी व्हिडिओ वगैरे घेत होती. तर मग आतमध्ये काही व्हिडिओ काढणं एवढं अलाउड नव्हतं. तर आम्ही त्याच्यानंतर माझ्या भावाला बॅग पाहिजे होती, टिफिन बॅग. तर मम्मी बोलते थांब मला टिफिन बॅग घ्यायची त्यासाठी. तर त्याला टिफिन बॅग घ्यायला थांबलो. त्याच्यानंतर मम्मी बोलते मला अजून एक वस्तू घ्यायची. बोलली काय? तर बोलते खेकडे. मग बघा खेकडे होते. त्याच्यानंतर ती बघत होती खेकडे होते, चिंबोऱ्या होत्या. मग त्याच्यानंतर तुम्ही खेकडे वगैरे घेतले. मी घरी आली आणि जशी जाताना माझ्या मागं बसलं तर ना बघितलं याला कपडे घालायला होत नाही. आणि जर व्हिडिओ काढायला घेतला तसा अंगावर लपटून बसतो. हा माणूस आहे का सांगा. शाळेत आज फक्त सर्व पोरं शाळेत गेले ना, आज घरी राहिला हा. का
तर लय ढगं वाजत होते म्हणे, विजा सकाळी चमकत होते, आता काहीच नाही चमकत आहे. चमकत होते जेव्हा मम्मी गेली होती. आता तुम्हाला माहिती आहे मी घरी आली, मी 11:15 इथून निघाली होती, तर आता मला घरी येता येता 3:30 वाजले. आणि मला माहिती आहे मी आता 3:30 वाजले घरी आले, 11:15 निघालेली. एवढा पाऊस आहे तिकडे, एवढा पाऊस आहे काय सांगू तुम्हाला, भरपूर पाऊस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला असं वाटलं होतं मला गोळ्या घ्यायच्या आहे तिकडं, यांना गोळ्या आणायला गेली होती तिकडे. एक मुलुंडला आहे ना एक मेडिकल आहे, हात हे घ्या तुमचं तिकडे हात, एक मेडिकल आहे मुलुंडला. मला पण माहिती नव्हतं, कारण की मी आता मध्ये ना यांचे 8,000चे इंजेक्शन इथूनच घेतले होते, कारण की त्यांना कंपल्सरी मारावंच लागतं. तर तुम्ही काय करणार, तर जबरदस्ती म्हणतात ना, एखाद्या माणसाकडे पैसे नसले तरी त्या माणसाला कुठूनही करून पैसे अरेंज करून गोळ्या औषध करावंच लागते ना, असं असतं आहे डायलिसिसचं. तर मी 5-8,000चे आम्ही इकडून घेतले होते औषध गोळ्या, कारण की ते आईंनी मला 5,000 रुपये दिले होते. मला वहिनी आपण इकडूनच घेऊ, पण यांच्या ज्या महिनाभरच्या गोळ्या आहेत त्या मला इथून नाही परवडत, माहिती आहे तुम्हाला, हप्त्याच्या 1,500 रुपयाच्या आहेत. आता मग मीच बोलली तिकडे जाते, आज मला सुट्टी होती, तर मला वाटलं तिकडे जाऊन बघू कितीला येतात काय येतात. तर मग मी तिकडून बघा औषध गोळ्या आणल्या, दाखवतो तुम्हाला. तर मी या 1 महिन्याच्या आणल्या त्यांच्यात, म्हणजे आज घेतील तर त्यांना समजा 1-2 तारखेपर्यंत आरामशीर गोळ्या औषधं चालतील. तर मग मी बोलली 1 महिना चालतील म्हणून. तर तुम्हाला माहिती आहे मला ह्या गोळ्या 8 दिवसाच्या गोळ्या मला 1,500 रुपयाला इथं पडत होत्या. तर ह्या गोळ्या मला 3,000 रुपयाला पडल्या, म्हणजे 2800 रुपयालाच पडल्या. आणि 200 रुपये तर मला ते आईस पॅड घेतलं म्हणून त्या 3,000ला हे औषध पडले. आणि जे त्यांचे इंजेक्शन आहेत ते मी आणले, तर टोटल मला म्हणजे जे इंजेक्शन इथं 2,100 रुपयाचं आहे ते इंजेक्शन मला 500 रुपयाला तिकडं भेटतं. विचार करा किती कमी पैसे म्हणजे माणसाला. हे 2,100 रुपयाचं इंजेक्शन आहे ना, जे तुम्ही कुठेही मेडिकलमध्ये घ्या ते तुम्हाला दाखवतात. हे दुसरी कंपनी असली तर 1,000 रुपयाला आहे, दुसरे 1,200 रुपयाला आहे, असं आहे. इकडे तुम्ही जे नॉर्मल मेडिकलमध्ये येत नाहीत, मग तिकडे आहे ना पूर्ण किडनीचेच औषधं भेटतात त्या मेडिकलमध्ये. तर तुम्ही काही गोळ्या औषध असला तुमच्या समजा इथे तुम्हाला 10,000ला भेटतात आहे ना, तर तुम्हाला तिथं आरामशीर 4,000 ते 5,000ला भेटतील, असं असतं. तर मला पण माहिती नव्हतं, मला एका जणांनीच सांगितलं होतं असंच कोणीतरी. तर मी त्याच्यावरच गेली होती, सकाळी माझी आईला घेऊन गेली होती, कारण की बोलली एकटी कशी जाऊ. तर तुम्हाला पण जर माझा हा व्हिडिओ कोणी वॉच करत असतील तर प्लीज या तुमच्या कोणी रिलेटिव्हमध्ये असेल असं, तर प्लीज तुम्ही औषध गोळ्या तिथून आणू शकतात, कारण की खूप कमी रेटमध्ये पडतात. आता मला जे औषध आणि मी इंजेक्शन आणले म्हणून, नाही तर मला औषध फक्त 3,000 रुपये पडलेत. ते औषध मला इथून घेतले तर 5,000 ते 5,500ला आले असते. त्याच्यात तरी अजून मी एक गोळी विसरून आली माझ्या चुकीमुळे, कारण की काय झालं ना, मी फाईलच्या मागच्या बाजूला बघितलीच नाही आणि मला घरी आल्यावर लक्षात आलं का त्याच्यामध्ये एक गोळी मिसिंग आहे. पण ते ठीक आहे, मी आता सध्या इकडून आणून घेईन, पुढच्या महिन्यात जाईन तेव्हा तिकडून आणून. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ वॉच करत असतील तर प्लीज मुलुंडला जाऊन औषध गोळ्या घ्या. मुलुंडला जा, मानवज्योती मेडिकल आहे, तिकडे खूप मोठं ट्रस्टचं मेडिकल आहे. तर तुम्हाला ते लोक आहे ना, मी मुलुंड स्टेशनला गेले का तुम्ही वेस्टलाच आहे, तर काय बोलतात जवाहर टॉकीज आहे, तिथं तुम्ही उतरले ना, तिथून तुम्हाला 10 मिनटं चालत जावं लागतं. आणि तिथून मानवज्योती ट्रस्ट मेडिकल कुठेही विचारा, तिथं जाऊन तुम्ही आरामशीर जेवढे म्हणतात ना, जेवढे किडनीचे पेशंट आहेत ना, तिथे एवढे मोठे मोठे असे बॅगा घेऊन आलेले होते लोक, मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन. तर ते म्हणतात ना फिल्टरची, रक्त फिल्टरची मशीन, हे सर्व औषध, त्याच्यानंतर सलाईनचं पाणी टाकतात ना वाटतं डायलिसिस करताना. तर लोक तिथून 10-10 हजाराचं त्यांना तिथून पडतं. तर विचार करा बाहेर त्यांना किती महाग पडत असेल ते औषध गोळा. आता मीच तुम्हाला एक सांगू, माझ्या डोक्यात आहे ना हे थिंकिंगच नव्हती. जेव्हा आम्ही यांना हॉस्पिटलमधून आणलं ना, तेव्हा मी 1,500 रुपयाच्या यांना गोळ्या आणल्या होत्या इथून. तर मला असं वाटलं 1,500 रुपयाच्याच गोळ्या आहेत. तर आई मला बोलल्या होत्या, आई म्हणजे ताई मला 5,000 रुपये देतात त्यांचं औषध गोळ्या करायला. तर मग मी नंतर असं विचार केला होता, अरे आपल्याला एवढं लागतं कसं होईल. बघा माझ्या एकटीवर घर चालू आहे, एवढं औषध गोळ्या खरंच आपल्याला परवडत नाही ना, आपण एवढे पैसेवालेही नाही आहे. एकही गोळी 50 नाही 100 रुपयाची नाही आहे. तर माझ्या डोक्यात कालपासून तसंच होतं. माझी आज सुट्टी आहे, बोलली 1,500 रुपयाच्या यांच्या गोळ्या आहेत, मला तिथं 700 रुपयाला 500 रुपयाला भेटल्या तरी होऊन जाईल. आणि मी विसरूनच गेली होती का मी 15 दिवसात म्हणजे 8 दिवसाच्या गोळ्या यांना 1,500 रुपयात आणल्या होत्या. मला महिनाभरचा स्टॉक घ्यायचा. मी तिथे गेली, तिथे तर मी पहिले हे बिल केलं गोळ्या औषधांचं. ते मला बोलतात तुमचे 2,800 पुढे काहीतरी झाले होते, 60-70 रुपये. तर 2 मिनटासाठी मी अशी शांतच उभी राहिली. बोलली 2,800, बोलली अरे 1,500. नंतर मी बोलली त्या मॅडम मला बोलतात, मॅडम तुम्हाला महिनाभरचा स्टॉक पाहिजे ना. बोलली हां. तेव्हा मम्मी नंतर असा हात मारला डोक्याला, बोलली किती बधीर आहे तू, बधीर.
तू त्याच डोक्यात घेऊन आले आणि मी तेच माझ्या डोक्यात होतं कालपासून. माझा नवरा पण सकाळी मला बोलतात जाऊ नको, तू फिरायला चालली आहे का कुठं. बोलली हा फिरायला चालली अशी बोलून निघून गेली. पण माझ्या डोक्यात तेच होतं अजून. मग बोलली अरे 500-600च्या यातून पण जाऊ दे आता महिनाभर चढ, म्हणजे यांना इकडून खा नाही तर इकडून खा एकच आहे. यांना महिन्याला इंजेक्शन गोळ्या पकडून 10,000 रुपये कंप्लीट खर्च आहेच. किती कमीत कमी कुठूनही केलं तरी. फक्त माझी एवढीच इच्छा आहे आता माझा नवरा हा व्हिडिओ बघत असेल तर, कारण की ते ना माझं असं बोलणं तर ऐकत नाही पण माझा व्हिडिओ बरोबर वॉच करतात मला माहिती आहे. तर त्यांनी एवढा गोळ्या औषध नीटनेटके घ्या, सिगरेट बिगरेट पिऊ नये, दुसऱ्यांनाही त्रास देऊ नये, स्वतःलाही त्रास करून घेऊ नये. पोराकडं बघून चांगलं आयुष्य काढा. पैसा काय आज आहे उद्या नाही, आणि गोळ्या औषधाचं मी टेन्शनही घेत नाही. तुम्हाला खरं सांगते मी 1,000 रुपयाच्या हिशोबाने गेली ती, माझं बिल 5,500 रुपये झालं तरी मी टेन्शन घेतलं नाही. तुम्हाला खरं सांगते जे बघा मी आहे ना नेहमी अशी डोक्यात ठेवते ना. मी पण ते व्हिडिओ बघतो, अंशू पण माझी व्हिडिओ बघतो. मी कधीच असे विचार नाही करत, कधीच म्हणत नाही माझ्या हातात पैसे नाही. मी कुठूनही कशी अरेंज करेन. मी त्यांना बोलले पण तुम्ही करा. बघा त्यांची बहीणही त्यांना 5,000 रुपये, कोणाचे काही असू दे, 500 रुपये का असू दे, माणूस पोटाला मारून देतं ना त्याची इज्जत करा. यांनी स्वतः खा प्या एन्जॉय करा, बोंबला बोंब करू नये, काही करू नये, गोळ्या औषध टाईम टू टाईम घेऊ तर बरे होऊन जातील. एवढं काही नाही आहे. आता बघा मला एवढं तर प्लीज सांगते, तुम्हाला पण गोळ्या औषध लागत असतील तर तुम्ही नक्की तिकडून आणा. आणि एवढं आणलं त्याच्यानंतर आता औषध गोळ्या यांच्या ठेवून देते. आणि अंशूने मला फोन केला मम्मी येते ना वडापाव घेऊन या. अंशूला पण वडापाव आणला. त्याच्यानंतर मी अजून काय आणलं दाखवते तुम्हाला, थांबा. भेटू ते वॉलपेपर आणि तो डब्बा दाखव रे. गोळ्या आता यांच्या याच्यात भरून ठेवते, नंतर यांना जे आहेत ना त्यामध्ये एक एकच काढून देईन. कारण की एवढं सर्व सांगते असलं ना ते काय करतो माहिती तुम्हाला, वाचत नाही त्याच्यावर काय लिहिलंय, धडाधड घेऊन टाकतात. ज्या वेळ हाताला भेटतील ना विचार पण नाही करत या गोळ्या आताच्या होत्या का काय होतं. आणि इंजेक्शन आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आता या गोळ्या मी त्यांना एका डब्यामध्ये नीटनेटक्या भरून देईन. आणि हे वॉलपेपर मी 2 आणले ते मला इकडे लावायचे आहेत. ते लावून झालं मी तुम्हाला दाखवते. आणि येताना बघा डब्बा आणला मी थोडासा मसाल्याचा, खूप खराब झाला होता माझा मसाल्याचा डब्बा, तर एक मसाल्याचा डब्बा आणला आहे. त्याच्यानंतर बस बाकी काय नाही आणलं. अंशूला वडापाव आणला होता, थोड्या मिरच्या आणि लिंबू आणलं. त्याच्यानंतर एक चकली घेतली होती मी ट्रेनमध्ये खायली. मग चला आता हे वॉलपेपर आता थोडंसं आहे ना मी आराम करते. लय पाऊस होता तिकडचं डोकं जाम झालं आहे. चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ वॉच करत असेल, खरंच तुम्हाला औषध गोळ्या लागत असतील तर तुम्ही नक्की एकदा जाऊन तिकडून आणू शकतात. चला बाय बाय.